घ्या की जसं वेरूळचं महत्व सांगतो की पहिली बहीण आहे ती काय एवढी देवदेव करीत नाही, तिला काही मूलबाळ नाही, पण दुसरी बहीण सक्की तिने करून आणली आणि सक्की बहीण करून आणल्यानंतर ती फार देवाची पूजा करायची, महादेवाची. दररोज 108 शिवलिंग बनायची, त्याच्यावर तांदूळ ठेवायची आणि तिची पूजा करायची. त्या पूजेच्या फळानं तिला सुंदर मुलगा झाला. पहिलेला होत नव्हतं म्हणून हिला करून आणलं. तिला मुलगा एवढा सुंदर झाला, एवढा ज्ञानी झाला, तो मोठा झाला. छोटासा असा मस्त गोड दिसायला लागला, परंतु त्या मोठीकडे काही लक्ष जाईना त्या पतिदेवाचं. म्हणून तिला एकदा ईर्ष्या निर्माण झाली आणि ईर्ष्या निर्माण झाल्यानंतर पहाटे 3 वाजता त्या लहान सख्या बहिणीचा मुलगा तिने पाहिला झोपलेला. सुरा घेतला हातामध्ये, हातात सुरा घेतला आणि त्या मुलाचे तुकडे तुकडे केले. काही होऊ शकतं. आणि 4 वाजता त्या शेवळतळा वेरूळला त्याच्यात टाकून दिले ते तुकडे. मोठ्याने वरडायला लागली मोठी बहीण, अगं अगं उठ ना, काय झोपलीस, उठ लवकर, तुझा मुलगा वाघाने नेला. तिने सांगितलं वाघाने नेला असला तरी चालेल, पण मला महादेवाने दिला होता. माझी महादेवाची 108 शिवलिंग बनवल्याशिवाय, त्याची पूजा केल्याशिवाय आणि शेवळतळ्यावरती विसर्जन केल्याशिवाय मी तिकडं पाहणार नाही. डोळ्याला सुद्धा पाणी येऊ दिलं नाही. तिने 108 शिवलिंग बनवले लक्षात. आणि ते शिवलिंग बनवल्यानंतर त्याची पूजा केली आणि संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळात ती विसर्जन करायला गेली. विसर्जन करताच तिथं माझा भोले बाबा प्रगट झाला आणि सगळ्यांनी जय जयकार केला. ओम नमः पार्वती हर हर महादेव. भगवान शंकर प्रगट झाले आणि तिला म्हणू लागले, बघ तुझ्या मोठ्या बहिणीने तुझा मुलगा जो आहे हा तळ्यात टाकलेला आहे, बोल काय शाप देऊ, तुझी एवढी पूजा पाहून मी प्रसन्न आहे, बोल तिला काय शाप देऊ. तिने सांगितलं शाप नका देऊ, तुम्ही प्रगट झाले, मला आशीर्वाद दिला, पण आज तिच्यामुळं तुम्ही मला भेटले. तिने मला जर आणलं नसतं, तिने मला त्या घरात घेतलंच नसतं तर मला तुम्ही भेटले नसते. भगवान शंकराने तळ्यात हात घातला आणि परत तिचा मुलगा तसाच तिला दिला. हे लक्षात घ्या. मुलगा घेतला आणि मग सांगितलं बोल काय करू. म्हणे तुम्ही इथंच राहा आणि माझ्या मोठ्या बहिणीच्या नावानं राहा. मोठ्या बहिणीचं नाव होतं कृष्णा. काय असेल सात्विक ती लहान बहीण, म्हणून त्या देवाचं नाव पडलं कृष्णेश्वर शिव.